वंचित लोकांनी देखील सदस्य व्हावं असं आवाहन करण्यात आलं आहे साहेबांकडून. पक्षाला 20 वर्ष आता पूर्ण होत आहेत आणि म्हणून एक नोंदणीचा सप्ताह घ्यावा या उद्देशाने साहेबांनी नेतेमंडळाची बैठक घेतली होती आणि त्या नेतेमंडळाच्या बैठकीमध्ये 9 तारीखपासून आपण नोंदणी सप्ताह सुरू करावा 19 तारीखपर्यंत. आणि तुम्हाला कल्पना की आतापर्यंत आम्ही मुंबई, पुणे, नाशिक, नवी मुंबई या ठिकाणी मेळावे घेऊन आम्ही नोंदणी सुरू करत होतो. यावेळेला थोडा एक वेगळा काहीतरी करावं या उद्देशाने छत्रपतींच्या रायगडाच्या पायथ्याशी जाऊन छत्रपतींच्या समाधीस्थळाला तिथे मेघडंबरीला अभिवादन करून आपण नोंदणी सप्ताह सुरू करावा अशा प्रकारची कल्पना आली. आणि त्यानंतर आज आम्ही इकडे विश्वा हॉटेलला आता आलेलो आहोत. उद्या सकाळी इथून एक 6:30-7 वाजता आम्ही निघू आणि तिकडे जाणार आहोत. तिकडून नंतर आम्ही वरपर्यंत जाऊ, ज्याने यायचं ते येतील आणि त्याच्यानंतर ते दर्शन वगैरे वरती घेऊन झाले की आम्ही खाली येऊ. खाली एक पेंडॉल टाकलेलं आहे खाली एक, आणि त्या ठिकाणी मग नोंदणी सप्ताह सुरू करणार आहोत. त्या ठिकाणी साहेब स्वतः पहिला फॉर्म भरतील. वहिनी आलेले आहे, त्यांची मुलगी आलेली आहे, उर्वशी आलेली आहे, अमित आलेले आहे आणि आम्ही सगळे नेते मंडळी पण आहोत. आणि मग तो उद्यापासून संपूर्ण महाराष्ट्रभर, खास करून 10 तारीखपासून संपूर्ण महाराष्ट्रभर नोंदणी सप्ताह होणार आहे. आणि 19 तारखेला गुढीपाडव्याची सभा. आत्तापर्यंत कसं होतं की 9 तारखेला सुद्धा साहेब भाषण करायचे आणि 19लाही भाषण करायचे. त्यापेक्षा मग 9 तारखेला हा जरा वेगळा असा छत्रपतींचा आशीर्वाद घेऊन सुरुवात करावी आणि गुढीपाडव्याला त्यांना जे काही बोलायचं ते 19 तारखेला महाराष्ट्रासोबत त्यांना जे काही संबोधन करायचं आहे ते लोकांशी संवाद साधणार अशा प्रकारची कल्पना आहे. आणि म्हणूनच ज्यांना ज्यांना पक्षामध्ये काम करायचं आहे, केवळ राजकारणी नाही तरी लोकांना आवड खूप आहे, त्यांना यायची इच्छा आहे, म्हणून त्यांनाही आवाहन करण्यात आलेलं आहे की आपणही त्या सप्ताहामध्ये सहभागी व्हा. आणि म्हणून त्याची सुरुवात उद्यापासून होणार.